मित्रांनो, माझं नाव ओमकार आणि तुम्ही बघत आहे माझा YouTube चॅनल जर्नी विथ नाईक ब्लॉग. सुप्रभात मित्रांनो, माझं नाव ओमकार आणि तुम्ही बघत आहे माझं YouTube चॅनल जर्नी विथ नाईक ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे बाहेर फिरायला म्हणजे कुठे तर डेस्टिनेशन म्हणजे आता जस्ट फिक्स झालं नेरूळ स्टेशनला येऊन. तर पहिलं आम्ही डेस्टिनेशन बाबुलनाथ टेम्पलला जाणार आहे, त्यानंतर मग पुढे आपण फिक्स करू. तर माझ्यासोबत आहे सौरभ आणि अजय अलिबागला राहतो, तो इथं कॉलेजला आला आहे. आणि सौरभ इथंच राहतो, तो कुठे जात नाही, तो इथंच राहतो. तर आता जस्ट नेरूळला आलं आहे, तर बघू आपण कुर्ल्यावरून दादरला जाणार आहे, तिथं भेटू तुम्हाला. तो पण स्टेट आहे. तो फायनली मित्रांनो आता आपण आलेलो चर्नी रोडला. तर हे बघा, हे दोन माकडं, तो बघा किती भारी केलं त्याने. तर आलेलं आहे, आता जातो. तो चालत जायचं की रिक्षाने जायचं आहे आमच्या अजयलाच माहिती. अजयलाच माहिती, अजय चालतच नेतोय. ठीक आहे, चालत काय विषय नाही. तर चालत जातो आता आम्ही. तर बघा तुम्ही, ब्लॉग जरा मोठाच बनणार आहे, तर कंटिन्यू बघत राहा. आणि आज तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून. तर बघत राहा, स्टेट येऊ. बाय. आपण मंदिरात आलेलो. असं काय ते मंदिर आहे, इथून एंट्रन्स आहे, तिथून मेन एंट्रन्स आहे, पण ब्लॉग इथून चालू केला आहे. तर बघू शकता तुम्ही, हे मेन आहे. मंदिरात भेटू. तर आता आपण चाललो आहे बाणगंगाला. आणि हे सगळे स्पॉट आणि ही जी आम्ही मिनी टूर जी काढली आहे ही आमच्या या अजयमुळे, कारण ह्यानी स्पॉट डिसाईड केलं आणि हाच आम्हाला देतो आहे सगळ्याकडे. आम्हाला काय माहीत नाही, आम्ही असेच फिरणारे लोक आहे. तर चला भेटू तुम्हाला बाणगंगेला डायरेक्ट. आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आहे, भेटू तुम्हाला बाणगंगेवर डायरेक्ट. चलो स्टेट येऊन. आता आपण आलेलो आहे बाणगंगेला. बघा अशी काहीतरी गल्ली आहे. ते बघ काका बघ फुल केस कापून घेतात आपले. तर बघत राहा. कसं वाटतं अजय? खतरनाक. तुला सौरभ? एक नंबर. खूप भारी ना, खूप स्वस्तात मस्त फिरतोय आपण. म्हणजे एवढं लक्षात घे, फिरायला पैसे नाही लागत, काय लागतं फक्त पाय लागतात. 100 रुपयाच्या वरती फिरलो ना पायासोबत खूप काय लागतं. चला हे बघा, या शपथ आता गेलो असतो खाली मिळाले. तर आपण आलेलो आहे. ही बघा अशी आहे, हा व्ह्यू आहे. तर मित्रांनो आपण फायनली आलेलो बाणगंगेला. बघू शकता हा व्ह्यू आहे असा काहीतरी. आणि हा तो सोर्स आहे, इथून पाणी कंटिन्यू वाहत आहे इथून पूर्ण तिकडे. पण ते कुठून पाणी येतं आहे आयडिया नाही. आपण नंतर डिस्कस करूया स्टोरीवरती. स्टोरी सांगतो मी तुम्हाला एंडिंगला. बघत राहा ब्लॉग.
हँगिंग गार्डन प्रियदर्शनी पार्क ती पण जवळ आहे, तिथे तू चालत जाऊ शकतो. हँगिंग गार्डनला निघूया आता. आणि जे सकाळी आपल्याला सगळ्यात पहिले टॅक्सीमध्ये भेटलेले चौपाटीला पण तेच चालत जाऊ दादा आपल्या टॅक्सीमध्ये परत भेटलेले तर आता खाल्ल्या थोडंसं म्हणून आवडतं सगळं. तू चालत पण जाऊ शकतो भेटू तुम्हाला हँगिंग गार्डन. डायरेक्ट बाबूनगरला उतरू शकतो स्टेडियम शॉर्टकट लागतो. आपण कुठल्या तरी गार्डनला आलो मला अंदाजे वाटतं की हँगिंग गार्डन आहे. इथून व्ह्यू बघा कसला क्लास येतो व्ह्यू. मस्त आहे बघा चौपाटी. हा व्ह्यू आहे ते अंडरग्राउंड वॉटर हायवे ना तो आहे दिसतोय तो तिथे. हा व्ह्यू आहे. आजचा ब्लॉग मस्त बनला आहे आणि मस्त आणि मोठा पण बनला आहे आणि चांगला चालू आहे मस्त. तर आपण भेटू बघत राहू ब्लॉग. एको पॉइंट आहे भाई. एको पॉइंट आहे सौरभ. एको पॉइंट आहे. चल तर मित्रांनो आता एकदम भारीवाला जो हा मस्त हवा लागली. वा वा वा. तर एक खूप मोठा थोडा मोठा पण नाही पण छोटा मोठा जोक झाला. ज्या गार्डनमध्ये आम्ही मगाचपासून 10-20 मिनटं बसलेलो आणि ज्या म्हातारीचा बोट आम्ही शोधत होतो ते त्याच गार्डनमधून आम्ही समोरच्या गार्डनमध्ये आलो. म्हणजे या गार्डनमध्ये आलो तिकडून इकडे आलो आता परत तिकडं चाललो आहे. काय बाबा अशी एवढी अशी परिस्थिती विकट येते ना. म्हातारीचा बोट शोधायला बोल काय बोलतोय. म्हातारी किती आगाव असेल काय. दुसरं बोट विसरली रे ती आणायचं. त्या बुटाला बघण्यासाठी एवढा हे करायचं काय सौरभ फोकस करू मला नाही आता कॅमेरात नाही बोलतायत. बिना कॅमेराचा बोल. म्हातारी काय किती हात जोडतो. आजीबाई येईल ना स्वप्नात. तर जाऊन जरा मस्ती विस्ती करू आणि मग निघू नेक्स्ट स्पॉटवरती. तर हे बघा आलेलं फायनली म्हातारीचा बूट बघायला. पण सौरभचं स्वप्नच राहिलं अनफॉर्च्युनेटली. फक्त तिथं 12 वय 12 वर्षाखालील लोकांनाच जायला भेटणार. तर सौरभ तुझा हार्ट ब्रेक झाला कसं वाटतंय. बारीक असतो तेव्हा चालू असतो तर बरं झालं. लेट झालं. चला मग फोटो तरी काढू तुझा. जा तिकडे उभा राहा. जा उभा राहा लवकर. बॅग घालूनच उभा राहा. तसंच उभा राहा. आता इथून आपण एक चेहरा वेगळा ग्रँड रोडला जाऊ. दाखवे ना तिथून मग घरी जाईल. तर आपण भेटू तुम्हाला. हा बघ कसा येईल. तर घरी जाऊन ब्लॉग एंड करतो मी. बघत राहू.